नवी मुंबई बेलापूर विधानसभेतील आग्रोळी गावात लवकरच आधुनिक ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी पाळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। ही नागरी सुविधा माजी ज्येष्ठ नगरसेविका आणि शिवसेना महिला जिल्हा संघटक सरोज रोहिदास पाटील यांच्या पुढाकाराचा आणि खासदार नरेश मस्के यांच्या खासदार निधीच्या सहाय्याने साकार होणार आहे। ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या स्थानिक विकास निधीतून आग्रोळी उड्डाणपुलाखालील उद्यानात आधुनिक ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी पाळण्याची सुविधा उभारली जाणार आहे। या प्रकल्पाचे भव्य भूमिपूजन खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। या सोहळ्याला शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी आणि आग्रोळी गावातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवी मुंबईच्या विकासाकरता आतापर्यंत जवळजवळ माझ्या प्रयत्नांनी करोडो रुपयांचा निधी आपण उपलब्ध केलेला आहे। महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे, प्रशासकीय कारभार असल्यामुळे अनेक ठिकाणची गार्डन्स असतील, ज्येष्ठ नागरिक कट्टे असतील, छोटे मोठे रस्ते असतील, त्याची दुरावस्था झालेली आहे, निधी उपलब्ध होत नाही आहे। परंतु एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी खासदार म्हणून निधी उपलब्ध केलेला आहे। आज जवळजवळ 6वं ते 7वं भूमिपूजन आहे। ऐरोली असेल, इतर सर्व परिसरातील पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 40 ठिकाणी आपण भूमिपूजन करणार आहोत, कामं सुरू करणार आहोत। विविध हेडमधून निधी उपलब्ध केलेला आहे आणि या नवी मुंबईच्या विकासामध्ये खारीचा वाटा उचलण्याचं काम या ठिकाणी करत आहे। बरेच दिवसापासूनचा जो विषय होता कंडोनियम अंतर्गत, या नवी मुंबईमध्ये गेले 15 वर्ष या नियमाचा आधार घेऊन कामं केली जात नव्हती। म्हणजे अगदी धूर फवारणी असते मच्छर मारण्याकरता, ती सुद्धा केली जात नव्हती। जनता दरबारात बसलेले असताना तक्रार घेऊन लोक आली की आमच्या विभागात फवारणी होत नाही। आणि जेव्हा मी आयुक्तांना फोन लावला त्यावेळी कळलं की ते कंडोनियम अंतर्गत एरिया आहे म्हणून महानगरपालिका त्या ठिकाणी काम करत नाही। त्यावेळी मी आयुक्तांना प्रश्न विचारला की त्या अंतर्गत जर डास होणार असेल तर ते डास कंडोनियमच्या बाहेरच्या एरियात जाणार नाही याची तुम्ही खात्री देणार आहात का? त्या डासांना माहिती आहे का तो एरिया कंडोनियमचा आहे आणि बाकीचा नवी मुंबई क्षेत्राचा आहे? डासांना एरिया नाही आहे, त्यामुळे मलेरिया असेल किंवा आणखी काही साथ आहे ही पूर्ण त्या डासांच्याद्वारे पूर्ण नवी मुंबईमध्ये पसरणार आहे। आणि तुम्ही अशा पद्धतीने, हा नियम कुठला आहे? महानगरपालिका ड्रेनेजचा टॅक्स घेते, महानगरपालिका पाण्याची बिलं वसूल करते, तर त्या मीटरपर्यंत, त्या ड्रेनेजच्या जोडणीपर्यंत काम करणं हे महानगरपालिकेचं काम आहे। परंतु शासकीय लालफितीमध्ये हे सगळे विषय अडकले होते। एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी घेऊन असीम गुप्ता यांच्याकडे आम्ही बैठक लावली आणि त्या कंडोनियम जे काही यांनी जो काही या नवी मुंबईच्या विकासामध्ये आडकाठी आणलेली आहे त्या अंतर्गत ड्रेनेज विभागाची असतील, पाण्याची कामं असतील, ती महानगरपालिकेने करावी अशा पद्धतीचा निर्णय झाला। माननीय असीम गुप्ता UDTचे सचिव त्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले। यापुढे तर पुढची कामं होतीलच। आणि आज किमान 250च्या वरच्या करोडचे प्रस्ताव महानगरपालिकेने तयार केलेले आहेत आणि गेले 15 वर्ष जी कामं होत नव्हती त्याला दिशा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमचे सर्व नेते असतील, यांच्या माध्यमातून हा नवी मुंबईचा मोठा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे। मी या संदर्भात फेल्युअर कोणाचा आहे काय या संदर्भात मला काही चर्चा करायची नाही आहे। परंतु नवी मुंबईतील महानगरपालिकेतील प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की हे महानगरपालिका माझी आहे। मी जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेत जातो तेव्हा मोजून 10-15 माणसं मला दिसतात। त्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये लोकांचा राबता व्हायला पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे ती महापालिका माझी आहे। अशा पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज चालावं असं मला वाटतंय आणि लोकाभिमुख महापालिका करण्याकरता आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करू।
या प्रकल्पामुळे तरुणांना व्यायामाची सोय आणि लहान मुलांना सुरक्षित खेळाचे मैदान उपलब्ध होणार आहे. तर स्थानिक रहिवाशांमध्ये या उपक्रमाबद्दल प्रचंड उत्साह आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन आग्रोळी गावातील नागरिकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट. पालिका प्रशासन, बेलापूर विधानसभा, नवी मुंबई.